नमस्कार. मी श्रीकांत जोशी. गेले काही एपिसोड आपण भाऊसाहेब पाटणकरांच्या शायरीचा आनंद घेत आहोत. त्यांच्या शायरीतलं वैविध्य, त्यांच्या कल्पनेची झेप, प्रतिभेची झेप, शब्दामधला सोपेपणा, कल्पनेतला सोपेपणा, परंतु कलाटणी देण्याचं जे कौशल्य आहे की जे शायरीमध्ये आढळतं, या सगळ्या गोष्टींचा आविष्कार त्यांच्या शायरीतनं आपण पाहिला. वार्धक्य हा जो विषय आहे, या विषयावर शायरी करायला काय, कविता करायला सुद्धा फारसं कुणी धजत नाही. तरी पण भाऊसाहेब पाटणकरांसारखा प्रतिभावान माणूस हाही विषय वर्ज करत नाही. या वार्धक्याच्या विषयामध्ये जे वर्णन आहे, साधारणतः कुठलाही माणूस, संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, स्थान भ्रष्टा न शोभन्ते दंतः केशः नखः नरः. दात, केस, नख आणि माणूस जोपर्यंत एखाद्या सत्तेच्या पदावर आहेत तोपर्यंत त्यांना किंमत असते. एकदा ते सत्ता पदावरून ढळले की त्यांना काही किंमत नसते. निवृत्त झालेल्या माणसाची साधारणतः अशीच अवस्था असते. आजचा तरी काळ बरा आहे म्हणायचा की जेव्हा आर्थिक परिस्थिती ही सगळ्यांची तशी चांगली आहे, परंतु 40-50 वर्षापूर्वी जेव्हा ही शायरी लिहिली गेली त्यावेळचं निवृत्तांचं जीवन हे फार तसं खडतर होतं. या सगळ्याचं वर्णन आणि साधारणतः ज्याच्या हातात सत्ता नाही अशा सत्ता गेलेल्या माणसाचं वर्णन, जो वयोवृद्ध झालेला आहे त्याचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. आपण ते ताडून पहा, आपल्याला त्यातला आनंद कळेल. होती अशी ही वेळ सारे नम्र होते मज पुढे, झेलण्याला शब्द माझा होते उभे मागे पुढे. जेव्हा मी सत्तेत होतो, होती अशी ही वेळ जेव्हा सारे नम्र होते मज पुढे, झेलण्याला शब्द माझा होते उभे मागे पुढे. आता कुठे तो काळ त्याची खूणही ना राहिली, आसवे माझी स्वतःची काबूत नाही राहिली. जे माझ्याकडं घरी चक्रा मारायचे, मी जेव्हा त्या पदावर होतो तेव्हा अशी गर्दीने भरलेलं असायचं घर, ऑफिस, सगळीकडं. आता कुणी फिरकत नाही, सगळेजण विसरले. सारे मला विसरोत त्याचे वाईट ना वाटे मला, सारे मला विसरोत त्याचे वाईट ना वाटे मला, वाटते वाईट त्यांना विसरता येना मला. वाचला वेदांत अन क्षणमात्र त्यांना विसरलो, वाचला वेदांत अन क्षणमात्र त्यांना विसरलो, दोस्त हो दुसऱ्या क्षणी तो वेदांत सारा विसरलो. आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाच्या एक काळ असा लिहून ठेवलेला आहे परमेश्वराने की जेव्हा तो अगदी एकटा असतो, कुणीही त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नसतो. त्यामुळे आम्ही काय केलं, आयुष्यभर कधी रडलो नाही. आम्ही काय केलं, आमची आसव राखून ठेवली. आसवे इतक्याच साठी नाही कधी मी गाळली, आसवे इतक्याच साठी नाही कधी मी गाळली, गाळावयाची होती अशी की नसतील कोणी गाळिली. आसवांच्या या धनाला जाणून मी सांभाळले, आज या वृद्धापकाळी यांनी मला सांभाळले. हा माझा जो काही काळ आलाय एकटेपणाचा, या एकटेपणाच्या काळात माझी अवस्था काय आहे त्याचं वर्णन पुढच्या ह्याच्यात आहे. आणि पुढच्या या 2-4 शेरांमध्ये 2 ठिकाणी फार सुंदर असा श्लेष अलंकाराचा उपयोग भाऊसाहेबांनी केलेला आपल्याला पाहायला सापडतो. आपण सगळे जाणकार आहात, आपल्याला ते शब्द नक्की आपल्या लक्षात येतील. वाटले नव्हते कधी हा काळ आहे यायचा, वाटले नव्हते कधी हा काळ आहे यायचा, संपेल हे उद्यान आणि आहे सहारा यायचा, संपेल हे उद्यान आणि आहे सहारा यायचा. याही स्थळी रेतीत आम्ही फुलबाग आहे लावली, याही स्थळी रेतीत आम्ही फुलबाग आहे लावली, इतकेच की आज येथे नुसती अबोली लावली. गंधही आहे इथे,
गंधही आहे इथे, आहे अबोली ही जरी, आहे स्मृतींचा गंध येथे, यांना जरी नसला तरी. रिझवण्या आम्हा इथेही, रिझविण्या आम्हा इथेही, आहेत कोणी सोबती, सोबती आहेत आसू, गतकाल आहे सोबती. आसून सवे मीही, आसून सवे आज मीही बागेत माझ्या विहरतो. आसून सवे आज मीही बागेत माझ्या विहरतो, घेऊन या जलभार जैसा मोघ व्योमी विहरतो. शास्त्रातही जो स्पष्ट इतका, शास्त्रातही जो स्पष्ट इतका नाही कुठे सांगितला, अर्थ साऱ्या जीवनाचा यांनी मला सांगितला. जीवनांती, जीवनांती आज जरी का हेही नसते शेवटी, विझविण्या शोका नला या, शोकरूपी माझ्या अग्नीला विझवण्या शोका नला या कोण होते शेवटी. येऊनी नयनात, येऊनी नयनात जैसे गालावरी हे उतरले, करुणा घनाचे दूत वाटे सांत्वनाला उतरले. वाटले, वाटले कोण्या ऋषींची साथ आहे भेटली, वाटले कोण्या ऋषींची साथ आहे भेटली, वाटले की माय जैसी लेकराला भेटली. दोस्त हो, जीवनाचे सत्य काही बघण्यास जर कोणा हवे, जीवनाचे सत्य काही बघण्यास जर कोणा हवे, दोस्त हो ते पाहण्याला डोळे नको आसू हवे. आणखीन एक वार्धक्यातलीच कल्पना आहे, ही जरा थोडीशी मिश्किलीकडनं जाणारी आहे. दर्पणी वार्धक्य माझे ना पाहतो ऐसे नव्हे. आरशात दिसतं आपले केस पांढरे झालेले, टक्कल पडलेले आहे, चष्मा लागलेला आहे. दर्पणी वार्धक्य माझे ना पाहतो ऐसे नव्हे, समजावितो आपणा तरीही जाऊ द्या तो मी नव्हे. दर्पणी वार्धक्य माझे ना पाहतो ऐसे नव्हे, समजावितो आपणा तरीही जाऊ द्या तो मी नव्हे. ऐसे नव्हे की प्रहसनी त्या काजी जन्मला. तो मी नव्हे जे नाटक आत्र्यांनी लिहिलं, त्या नाटकातच फक्त तो काजी नावाचं जे व्यक्तिमत्व रंगवलंय ते नाटकातच आहे असं नाहीये. जेवढी माझ्या समोर श्रोते बसलेले आहेत त्यातले माझे काही मित्र आहेत, प्रत्येकाने आपल्या मनाशी जर प्रश्न विचारला तर प्रत्येकाला माहिती आहे की कधी ना कधी आपण ती काजीची भूमिका ही निभावलेली आहे. म्हणून भाऊसाहेब म्हणतात, ऐसे नव्हे की प्रहसनी त्या फक्त काजी जन्मला, काजी विना दुनियेत साऱ्या कोणीच नाही जन्माला. मंचावरी काजीस जेव्हा कौतुके मी पाहतो, ते नाटक चालू असताना जेव्हा ते काजीचं ऍक्टिंग बघतो, मंचावरी काजीस जेव्हा कौतुके मी पाहतो, हासतो गालात वाटे काजीस काजी पाहतो. दोस्त हो, मेलो तरी दुनियेस धोका होता असा हा मी दिला. आम्ही जीवनभर तर धोका दिलाच लोकांना, पण मेल्यावर सुद्धा आम्ही काय केलं बघा. दोस्त हो, मेलो तरी दुनियेस धोका होता असा हा मी दिला, जाऊनी नरकात पत्ता कैलासचा आम्ही दिला. कैलासवासी सो अँड सो, जाऊनी नरकात पत्ता कैलासचा आम्हा दिला. माझ्या सगळ्यांना वाटलं गेला हा कैलासात, माझ्या मित्रांना वाटलं. हाय हे वास्तव्य माझे सर्वांस कळले शेवटी. हाय हे वास्तव्य माझे, नरकातलं माझं वास्तव्य जे आहे ते सगळ्यांना कळालं. हाय हे वास्तव्य माझे सर्वांस कळले शेवटी, सारेच हे सन्मित्र माझे तेथेच आले शेवटी. ही अशी वार्धक्याच्या आणि तो मी नव्हेच्या विषयाची ही शायरी. आणि ह्यानंतर स्वर्ग या विषयाची शायरी आपण बघणार आहोत. गेलो जरा स्वर्गात, गेलो जरा स्वर्गात बघण्या काय ते आहे खरे. गेलो जरा स्वर्गात बघण्या काय आहे ते खरे, ऐकले जे काय आम्ही सारेच ते नव्हते खरे. ऐसे नव्हे की अप्सरा स्वर्गात नसते एकही, ऐसे नव्हे की अप्सरा स्वर्गात नसते एकही, इंद्रा घरी असतात साऱ्या बाहेर नसते एकही.
आणखी सांगू पुढे मी काय जास्ती पाहिले, आणखी सांगू पुढे मी काय जास्ती पाहिले, कल्पवृक्षाच्या तळीही दीन दुबळे पाहिले. झाला जरासा भास वाटे पाहून मजला हासले. याच्या पुढची शेर वाचण्यापूर्वी थोडीशी कल्पना आपल्याला देतो. सर्वोदयी म्हणून एक प्रकार आपल्या समाजकारणामध्ये होता. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, जवळजवळ संन्यस्तासारखं राहणं असं त्यांचं होतं. आणि अत्यंत धीर गंभीर अशी ही सगळी मंडळी असायची वागणारी. नवीन पिढीला कदाचित कल्पना नसेल म्हणून हा थोडासा उल्लेख केला. झाला जरासा भास वाटे पाहून मजला हासले, नुसताच होता भास नव्हते जन्मातही ते हासले. होते जरासे अंग त्यांनी वस्त्रात आपुल्या झाकले, होते जरासे अंग त्यांनी वस्त्रात आपुल्या झाकले. इतकेच की झाकावयाचे तेच नव्हते झाकले. स्वर्गही वैराण करण्या, स्वर्गही वैराण करण्या, एकत्र ते होते तिथे. दोस्त हो इथलेच सारे, सर्वोदयी होते तिथे. आनंदलो क्षणमात्र, आनंदलो क्षणमात्र तेथे पाहुनी काही स्त्रिया. स्वर्गात बाहेर आम्हाला काही दिसते कारण अप्सरा सगळ्या इंद्राच्या घरी. आनंदलो क्षणमात्र तेथे पाहुनी काही स्त्रिया, काय सांगू कर्म होत्या त्याही म्हणे साध्वी स्त्रिया. वंचना झालीच नव्हती माझी अशी जन्मातही, वंचना झालीच नव्हती माझी अशी जन्मातही. एकीकडे साध्वी स्त्रिया, एकीकडे सर्वोदयी. आणि असं हे म्हणतात की स्वर्गामधला जो रहिवास आहे आपला, तो जोपर्यंत आपलं पुण्य सत्कर्म आपलं जे संचित आहे ते संचित पुण्यक्षय होईपर्यंत आपल्याला स्वर्गात राहता येतं आणि त्यानंतर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पुण्यक्षया वाचून नाही स्वर्गातून सुटका तिथे, पुण्यक्षया वाचून नाही स्वर्गातून सुटका तिथे. हा येत्या पुण्यक्षयाचा मार्गही नाही तिथे. हे पुण्य संपायचं कसं, काही पाप नाही आम्ही केलं तर. हा या पुण्यक्षयाचा मार्गही नाही तिथे. प्रार्थुनी देवास पुसले, देवाला विचारलं आम्ही शेवटी, प्रार्थुनी देवास पुसले काय मी सांगू करू. प्रार्थुनी देवास पुसले काय मी सांगा करू. स्वर्गातून सुटण्यास तुमच्या पापे तरी कोणती करू. अप्सरा तुमच्या महाली, अप्सरा तुमच्या महाली बाहेर या असल्या स्त्रिया. अप्सरा तुमच्या महाली बाहेर या असल्या स्त्रिया. तूही तरी देवा अरे म्हणशील काय यांना स्त्रिया. ओशाळाला ऐकून, ओशाळाला ऐकून त्याने अंतियमा मुक्ती दिली. ओशाळाला ऐकून त्याने अंतियमा मुक्ती दिली. मुक्ती दिली फुकटात नाही अप्सरा कोणी दिली. अशी ती गंमत आहे. त्यानंतर स्वर्गावरचीच अजून एक कल्पना शेवटची सांगतो. स्वर्गातही जाऊन आता काय मज मिळवायचे. आम्हाला काही स्वर्गात जाण्यात काही इंटरेस्ट नाही. आयुष्य आम्ही असं रसरशीतपणाने भोगलेलो आहोत की आम्हाला स्वर्गात जाण्याची आवश्यकताच वाटत नाही. स्वर्गातही जाऊन आता काय मज मिळवायचे, मिळवले सारेच येथे स्वर्गात जे मिळवायचे. इंद्रा, इंद्रा अरे सांगू नको त्या मेनकान उर्वशा. इंद्रा अरे सांगू नको त्या मेनकान उर्वशा. कोणा हव्या विसळून तुमच्या या चहाच्या कब्बशा. कल्पवृक्षाची तुझ्या नामा मातब्बरी, कल्पवृक्षाची तुझ्या नामा मातब्बरी. आमच्या अरे या कुंपणाची त्याहुनी मेंदी बरी. त्यांनाच ने स्वर्गात, त्यांनाच ने स्वर्गात ज्यांनी त्रास येथे भोगला, त्यांनाच ने स्वर्गात ज्यांनी त्रास येथे भोगला. राहून नुसत्या संयमाने वनवास येथे भोगला. आम्हाला कशाला स्वर्ग, आम्हा काहीच नाही येथे कमी. आहे जरा जास्तीच येथे स्वर्गात जे आहे कमी. आसवे आहेत येथे, आसवे आहेत येथे दर्दही आहे इथे. नेईल जे मोक्षास ते वैराग्यही आहे इथे. काय सुंदर विचार मांडलाय बघा बरं. या मराठी शायरांनी जो विचार मांडलाय भाऊसाहेबांनी, मला बाबू बोरकरांची एक कविता आठवते. स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभ सहा इहलोक हवा.
तृप्ती नको मज मुक्ती नको, पण येथील हर्ष आणि शोक हवा. अशी स्वर्गाबद्दलची कल्पना जी बोरकरांनी त्यांच्या कवितेत मांडली, तशाच प्रकारची कल्पना या मराठी शायरीतनं भोसवांनी मांडलेली आहे. दोस्तो हो, ही शायरी चालू असताना आम्हाला परमेश्वरांनी एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ती नोटीस काय आहे, त्याचं उत्तर आम्ही काय दिलं ते, आणि त्याचबरोबर कुंतल हा एक विषय राहिलेला आहे. मराठी शायरीचा ताजमहाल कसा आहे, तो ताजमहाल आणि निरोप घेतानाची समारोपाची शायरी शेवटच्या भागात घेऊन पुन्हा येणार आहे. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.